नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. यामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे क्रेमरचा रूल. मित्रांनो, हातातले मार्क आहेत, अजिबात सोडायचे नाही. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर काही क्रेमरच्या रूलवरती प्रश्न पण विचारले जातात. म्हणजे 3 मार्काला पण प्रश्न विचारला जातो की बाबा सॉल्व द गिवन इक्वेशन बाय क्रेमर्स रूल, किंवा कधी कधी फक्त डी ची व्हॅल्यू काढायला सांगितली जाते, कधी कधी डीएक्स ची, कधी कधी फक्त डीवाय ची व्हॅल्यू काढायला सांगितली जाते, किंवा कधी कधी डी डीएक्स डीवाय च्या व्हॅल्यू देतात आणि एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काढा असं सांगतात. तर हे सगळ्या प्रकारचे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन नसेल केला तर आत्ताच जॉईन करा, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रश्न बघूयात. या ठिकाणी एक प्रश्न आपल्या समोर आहे बघा, 3x - 4y = 10. हे नंबर 1 चं इक्वेशन. दुसरा आहे 4x + 3y = 5. हे दुसरं इक्वेशन. तर हे दोन इक्वेशन आपल्या समोर आहे, ही दोन्ही इक्वेशन तुमच्या समोर आहेत बघा. आता ही इक्वेशन क्रेमरच्या रूल नुसार सॉल्व्ह करायचे आहेत. प्रश्न विचारला जातो, सॉल्व्ह गिवन इक्वेशन बाय क्रेमर्स रूल. तर काय करायचं बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतो. या पद्धतीने इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, डी ची व्हॅल्यू काढा, मग डीएक्स ची काढा आणि मग डीवाय ची काढा. पण ह्या व्हॅल्यू काढायच्या कशा? ह्या व्हॅल्यू काढत असताना खूप डोक्याचं झंझट असतं, डोक्याला लई ताप येतो. तुम्हाला एक साधी सोपी गोष्ट सांगतो मित्रांनो, 12 32 13 ही ट्रिक आहे, पुस्तकात नाही, आपल्यासाठी ट्रिक आहे. गारे सरांनी शोधून काढलेली ट्रिक डी डीएक्स आणि डीवाय. ओके. डी काढताना 12, डीएक्स काढताना 32, डीवाय काढताना 13. ओके. 12 32 13. डी काढताना 12 घ्यायचं, डीएक्स काढताना 32 घ्यायचं, डीवाय काढताना 13. म्हणजे नेमकं काय सांगतो, थांबा. बघा, समजा आपल्याकडे हा नंबर 1 चा स्तंभ, नंबर 2 चा कॉलम, नंबर 3 चा कॉलम, 1 2 3. याच्यामध्ये डी ची व्हॅल्यू काढताना मला काय करायचंय, डी ची व्हॅल्यू काढताना बघा 12 म्हणजे 1 2 घ्यायचंय. पहिल्यामध्ये काय बाबा 3 4, दुसऱ्यामध्ये -4 आणि 3. मग इथं लिहायचं 3 4 आणि इथं लिहायचं -4 आणि 3. जय महाराष्ट्र = आता याला आपण सॉल्व्ह करूयात. बघा कसं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 × 3 असं करा. ओके. पुढे तुम्हाला येतं करता मायनस, या दोघांचं मल्टिप्लिकेशन -4 × 4 -4 × 4. बघा, या ठिकाणी 3 3 जा 9, मायनस मायनस प्लस 4 4 जा 16, 9 + 16 25. म्हणजे माझ्याकडे डी ची व्हॅल्यू आली 25. ओके. आता डीएक्स ची व्हॅल्यू काढा. डी ची व्हॅल्यू काढताना 12 म्हणजे 1 2 घेतलेला, डीएक्स ची व्हॅल्यू काढताना 3 2 घ्यायचं, 3 2 म्हणजे तिसरा आणि दुसरा कॉलम. तिसऱ्यात काय बाबा 10 आणि 5 आहे, इथं लिहा 10 आणि 5. आणि दुसऱ्यामध्ये काय -4 आणि 3 आहेत, -4 आणि 3 लिहा. आणि चला पुढे, पहिलं या दोघांचं मल्टिप्लिकेशन 10 × 3 केलं, मध्ये मायनसचं साईन, आणि -4 × 5, -4 × 5. बघा, 10 3 जा 30, मायनस मायनस प्लस 4 5 जा 20, 30 + 20 पुरे 50, 50 झाले. डी झालं, डीएक्स झालं. डी ची किंमत काढताना 12, डीएक्स ची किंमत काढताना 32 म्हणजे 32. आता डीवाय काढताना 13, डीवाय काढताना 13 13. क्या हाल होगा, कुछ नहीं होगा, हमारा गणित सही जाएगा. 13 म्हणजे 3 आणि 1 आणि 3. 1 मध्ये काय बाबा 3 4 आहे, लिहून टाका. आणि 3 मध्ये काय 10 5 आहे, लिहून टाका. आणि याला आपण आता खोडून टाकू, पुढे जाऊ. 3 × 5 तुम्हाला माहिती आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 × 5 मायनस 10 × 4, 10 × 4. 3 5 जा 15, मायनस 10 4 जा 40, 15 - 40. 15 मधून 40 जातात का? नाही. 40 मधून 15 गेले, किती राहिले? -25. बाई, काय हा प्रकार. डी बरोबर माझ्याकडे आलं 25, डीएक्स = मला मिळाले 50 आणि डीवाय = मला मिळाले -25. बघा, डी = 25, डीएक्स = 50 आणि डीवाय = -25.
आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्यात. मग त्यासाठी लिहायचं बाय क्रॅमर्स रूल. इथं लिहायचं बाय क्रॅमर्स रूल. एक्स ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला dx अपॉन डी आणि वाय ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला dy अपॉन डी. बस एवढंच करायचं आहे. आता dx अपॉन डी, dx ची व्हॅल्यू 50 अपॉन डी ची व्हॅल्यू 25. 25 2 जा 50 झालं 2. आता y ची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला dy अपॉन डी. dy ची व्हॅल्यू किती बाबा -25 अपॉन डी ची व्हॅल्यू किती 25. 25 1 जा 25 -1 आलं. तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो. एकदम सिंपल आहे. क्रेमरची मित्रांनो ही पद्धत. आता याच्यामध्ये काय होतं, आणखी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे विचारले जातात बघा. कधी कधी काय म्हटलं जातं की फक्त डी चीच व्हॅल्यू काढा बाबा तुम्ही. मग फक्त तुम्ही डी चीच व्हॅल्यू काढायची असाही प्रश्न विचारला जातो की फाइंड डी. ओके, टू सॉल्व गिवन क्वाड्रेटिक गिवन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बाय क्रॅमर्स रूल फाइंड डी. मग फक्त डी काढा. किंवा कधी कधी म्हटलं जाईल फक्त फाइंड डीएक्स, मग डीएक्स चीच काढा म्हणजे 1 3 वापरा. आणि कधी कधी सांगितलं जातं की डी वाय ची व्हॅल्यू काढा फक्त, मग फक्त डी वाय काढा. किंवा कधी कधी प्रश्न विचारला जाईल की डी ची व्हॅल्यू काढा, डीएक्स ची काढा आणि डी वाय ची तिन्ही काढा. मग तुम्ही तिन्ही व्हॅल्यू काढू शकता. ओके, आणि कधी कधी प्रश्न काय दिला जातो, एक डीएक्स डीवाय च्या व्हॅल्यू दिल्या जातात आणि त्याच्यावरून आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायला सांगितली जाते. कधी कधी सांगितलं जातं बाबा डी इज इक्वल टू 7. बघा असा पण प्रश्न असतो, डी इज इक्वल टू 7, dx इज इक्वल टू बाबा 21 आणि dy इज इक्वल टू बाबा -35 आणि सांगितलं जातं एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काढा. मग बाबा काय, एक्स ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला dx अपॉन डी. बरोबर, dx आहे 21, d आहे 7, 7 3 जा 21. y ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला असतो dy अपॉन डी. dy ची व्हॅल्यू किती -35 आणि d ची व्हॅल्यू 7, 7 5 जा 35 म्हणजे -5 आलं. म्हणजे अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न आपल्याला या कन्सेप्टवर आधारित विचारला जाऊ शकतो. आणि आणखी एक प्रश्न बघा मित्रांनो असा विचारला जातो 4 5 -2 आणि 3 अशा प्रकारचा प्रश्नाने सांगितलं जातं बाबा याची व्हॅल्यू काढा, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढा. मग ही कशी काढायची तुम्हाला माहिती आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 4 × 3 करा, मध्ये मायनसचं साइन द्या आणि -2 × 5 करा आणि मग 4 3 जा आपल्याकडे होतं 12, मायनस मायनस प्लस आणि 2 5 जा होतं 10, 10 + 12 झाले 22. तर अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, तर मित्रांनो या पद्धतीने आपण गणित जर सोडवायला गेलो तर खूप सोपी पद्धत आहे ही आणि याच्यामध्ये तुम्हाला मार्क चांगले मिळू शकतात. तर नक्कीच आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद. जाता जाता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअपचा ग्रुप दिलाय, व्हॉट्सअपचा चॅनल आहे, तर तो सुद्धा चॅनल जो आहे त्या लिंकवर क्लिक करून तो चॅनल जॉईन करा. त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट तुम्हाला बघायला मिळतील. बाय मित्रांनो, धन्यवाद.